नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघू की दारू एवढं वाईट असूनसुद्धा राज्य सरकार त्याच्या विक्रीवरती बंदी का घालत नाही, विकायला बंद का करत नाही. त्याची भरपूर कारणं असू शकतात. पहिलं कारण म्हणजे असं आहे की सरकारला मोठ्या प्रमाणामध्ये एक्साईज ड्युटी म्हणजे एक्साईज टॅक्स भेटतो. तर हे एक मोठं रिझन झालं की जनरली आपण जर बघितलं राज्य सरकारमध्ये की रेव्हेन्यू आपण ज्याला महसूल म्हणतो, राज्य सरकारकडून तेवढ्या प्रमाणामध्ये गोळा होत नाही. ठीक आहे. कारण राज्य सरकार जे असतं त्याच्याकडं टॅक्सेशनची जी पॉवर आहे ती केंद्र सरकारच्या तुलनेनं कमी असते. आणि टॅक्स जो गोळा केला जातो तर टॅक्स गोळा करताना बऱ्याचदा इफेक्टिव्हली गोळा केला जात नाही. म्हणजे टॅक्स चोरी होते वगैरे वगैरे. तर मग त्याला त्याला कुठेतरी कंपन्सेट करायचं आहे. मग त्याला कंपन्सेट जर करायचं असेल तर म्हणून मग एक्साईज जो आहे तो एक्साईज बऱ्याच गोष्टीवरती लावला जातो. म्हणजे एक समजा तंबाखू आहे, सिगरेट वगैरे आहे, अशा भरपूर गोष्टींवरती एक्साईज लावला जातो. तर दारू एवढी वाईट आहे म्हणजे की दारू पिऊन लोक गाडी चालवतात, ॲक्सिडेंट होतो. ठीक आहे. दारू पिऊन येतात लोक, घरी मारहाण करतात. ठीक आहे. मग एवढं सगळं दारूचे दुष्परिणाम आहेत. दारू पिल्यामुळं माणसाचं मन जे आहे ते मन कंट्रोलमध्ये राहत नाही. तर मग एवढं सगळं असताना सरकार का बरं दारूची विक्री का चालू ठेवते? तर पहिलं कारण मी सांगितलं जे सरळ सरळ आहे, पारदर्शी आहे, ते असं की टॅक्स भेटतो सरकारला. ठीक आहे. मोठ्या प्रमाणामध्ये टॅक्स भेटतो. म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये भरपूर लोक असं मेमे करून पाठवत होते की बुवा सरकारची जी आपलं देशाची इकॉनॉमी जी आहे तर देशाची इकॉनॉमी चालवण्यासाठी दारुड्या लोकांचा मोठा आधार आहे किंवा दारू पिणाऱ्या लोकांचा मोठा आधार आहे, मोठा वाटा आहे. ठीक आहे. कारण त्यावेळी भरपूर बिझनेस ठप्प होते. त्याच्यामुळे जे काही टॅक्स, इन्कम टॅक्सचं केंद्र सरकार लावतं. पण बाकीचे जे काही टॅक्स असतील ते सरकारला मिळत नव्हते. मग त्यात सगळ्यात जास्त विक्री होणारी वस्तू किंवा पदार्थ म्हणा ती दारू होती. आणि मग दारूवरती भयंकर टॅक्स लागतो. ठीक आहे. मग अशा प्रकारचा मेमे व्हायरल होत होता. तर दुसरं कारण काय? करप्शन. ठीक आहे. करप्शन म्हणजे काय की आपण जर असं म्हटलं की दारू जे आहे, मी तुम्हाला पहिलं कारण सांगितलं की बुवा रेव्हेन्यू जमा होत नाही, रेव्हेन्यू गोळा होत नाही, कर गोळा होत नाही. ठीक आहे. तर कर गोळा जो होत नाही तर त्याच्यामध्ये कसं आहे की कर का गोळा होत नाही? कारण त्याच्यामध्ये पण करप्शन आहे. म्हणजे जे टॅक्स ऑफिसर्स असतात स्टेट गव्हर्नमेंटचे ते त्यांचं काम व्यवस्थित करत नाही, त्यांची ड्युटी व्यवस्थित करत नाही. आणि मग त्याच्यामुळं जी इफिशियन्सी आहे, टॅक्स इफिशियन्सी म्हणजे 10 लोक आहेत त्यांच्याकडं प्रत्येकी ₹10 ₹100 टॅक्स जमा व्हायला पाहिजे. तर असं होतं की 7 ते 8 जणांकडूनच टॅक्स गोळा केला जातो आहे किंवा 7 ते 8 जणच टॅक्स देत आहेत किंवा कुणाकडून जास्त कुणाकडून कमी व्यवस्थित टॅक्स असेसमेंट होत नाही. मग याच्यामागं जे सरकारी कर्मचारी आहे, सरकारी अधिकारी आहे, या लोकांचं करप्ट नेचर हे कारणीभूत आहे. ठीक आहे. आणि मग नाईलाज असतो बाकीच्या टॅक्स व्यवस्थित न आल्यामुळं किंवा बाकीचा टॅक्स प्रमाणामध्ये आला नाही आणि म्हणून त्याच्यामुळं हे दारूवरती जो टॅक्स आहे त्याच्यावरती जास्त भर दिला जातो. ठीक आहे. आता मला मागच्या वर्षीचं महाराष्ट्र राज्य सरकारला किती टॅक्स आला एक्साईजमध्ये माझ्याकडे एक्झॅक्ट फिगर नाही. तुमच्यापैकी जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका. ठीक आहे. आता तिसरं कारण काय आहे? तिसरं कारण असं आहे की एक इकोसिस्टम बनलेली आहे. इकोसिस्टम कसली? इकोसिस्टम अशी आहे की तुम्हाला जर दारूचं दुकान टाकायचं असेल, वाईन शॉप टाकायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला लायसन्स काढावं लागतं. तर एक्साईज डिपार्टमेंट ते लायसन इश्यू करतं आणि हे लायसन्स सहजासहजी मिळत नाही. याला लायसन्स काढून तुम्हाला दुकान टाकायचं असल्यामुळं इथं असं जसं आपण एक साधारण दुकान जर टाकायचं असेल तर सोपं असतं. तुम्ही फूड लायसन्स किंवा शॉप ॲक्ट वगैरे असे जे भरपूर हे कायदे आहेत आणि तरतुदी आहेत त्याच्यानुसार तुम्ही दुकान टाकू शकता. पण याच्यामध्ये ही प्रक्रिया किचकट आहे. ठीक आहे. आणि त्याच्यामुळं काय आणि दारूच्या बिझनेसमध्ये शहरी भागामध्ये तर ॲटलीस्ट भरपूर प्रमाणामध्ये नफा होतो, मोठ्या प्रमाणामध्ये नफा होतो. आणि त्याच्यामुळं स्पर्धा आहे. त्यातल्या त्यात लायसन्सची प्रक्रिया देखील एकदम कॉम्प्लेक्स आहे, सहजासहजी मिळत नाही. आणि मग तिथं कुठेतरी जे आहे हे आपल्याला पैसे देऊन लायसन्स मिळवलं जातं. ठीक आहे. तर जे ऑफिशियल्स असतात त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये किंवा पॉलिटिशियन्स आहेत त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये पैसे मिळतात. आणि मग कुठंतरी आणि परत ठीक आहे तिथं झालं. परत नंतर एकदा दुकान चालू केलं, दारूचं दुकान चालू झालं की आपण बघतो हे पोलीस लोक असतात, पोलीस लोकांचे दलाल असतात. मग ते दलाल
हप्ते वगैरे गोळा करतात. कुणाकडनं? दारूवाल्यांकडनं. काही दारूवाल्याच्या दुकानासमोर लफडा झाला की मग दारूवाल्याला जबाबदार धरलं जातं. ठीक आहे. तर मग तिथं तिथं त्यांचा एक इन्कम सोर्स आहे. ठीक आहे. तर मग अशा प्रकारे जर तुम्ही बघितलं की एक इकोसिस्टम आहे, म्हणजे जो लायसन्स देणारी ऑथॉरिटी, नंतर बाकीचे जे लोकल ॲडमिनिस्ट्रेशन आहे, म्हणजे महानगरपालिका असेल किंवा स्थानिक पोलीस प्रशासन असेल किंवा अजून बाकीचे कोणी पत्रकार वगैरे असतील किंवा इतर कोणी लोक असतील, हे सगळे जे आहेत त्या दारूवाल्याकडनं छोटी का होईना अमाऊंट घेत असतात, पैसे घेत असतात. आणि मग ही एक इकोसिस्टम आहे. तर त्याचं तिसरं कारण हे आहे. ठीक आहे. आता चौथं कारण काय असू शकतं की दारू विक्रीचा हा जो व्यवसाय आहे किंवा दारू अलाव करणं, ही जी गोष्ट आहे ही का अलाव करत असतील? कारण दारू जी विकली जाते तो आपल्याला एक रिटेलर असतो, तो विकतो. परंतु रिटेलरच्या व्यतिरिक्त कुणीतरी एक होलसेलर पण असतो. म्हणजे तुम्ही दारूच्या दुकानासमोर बऱ्याचदा मोठ्या ट्रक किंवा आयशर गाड्या वगैरे बघितल्या असेल, ज्या खोकीच्या खोके भरून दारू तिथं डिलिव्हर करतात. मग तो होलसेलर असतो आणि तो होलसेलर तिथं विकतो दारू होलसेल भावामध्ये. त्याच्यावरती असतो मोठा होलसेलर असतो, मोठा डिस्ट्रीब्युटर असतो, तो त्याची दारू विकतो. ठीक आहे. म्हणजे तो त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतो. तर आपण जर एकंदरीत जर बघितलं तर ही जी प्रोसेस आहे, म्हणजे राईट फ्रॉम मॅन्युफॅक्चरिंग टिल रिटेल कन्झम्पशन, याच्यामध्ये भरपूर स्टेक होल्डर किंवा भरपूर ॲक्टर असतात, ज्यांचा बिझनेस, ज्यांचं पोटपाणी या सप्लाय चेनवरती आणि या डिस्ट्रीब्युशन चेनवरती अवलंबून असतं. आणि कुठेतरी हा एक विचार सरकारच्या मनात असावा. खरं काय खोटं काय आपल्याला माहीत नाही, पण हे एक रिझन असू शकतं की भरपूर लोकांची नोकरी, एम्प्लॉयमेंट याच्यावरती अवलंबून असते. परत जिथं तुमचं दारू बनते तिथं प्लॅन्ट असतो. मॅन्युफॅक्चरिंग प्लॅन्टमध्ये भरपूर कामगार लोक कामाला असतात. त्याच्यानंतर रॉ मटेरियल असतं, पण त्या रॉ मटेरियलसाठी काही वेंडर्स असतात, मग त्यांचा एम्प्लॉयमेंटचा प्रश्न आहे. ठीक आहे. तर अशा या सगळ्या गोष्टी आहेत एकंदरीत. अ, याच्या व्यतिरिक्त पण अजून तसे भरपूर कारणं आहेत. कारणांमध्ये काय असू शकतं की पॉलिटिशियन पण, म्हणजे तुम्हाला जर बघितलं दारूबंदी करायचं कोणाच्या हातामध्ये? जे लोकल पॉलिटिशियन असतात त्यांच्या हातामध्ये, बरोबर. म्हणजे जे आमदार आहेत किंवा खासदार. खासदार तर केंद्राच्यावरचं झालं, परंतु दारूबंदीचा हा जो विषय आहे मोस्टली जर तुम्ही बघाल तर राज्यसूचीमध्ये येतो, म्हणजे राज्याच्या अंतर्गत येतो. आणि मग राज्य सरकार त्यांच्या पद्धतीनं एखादा कायदा बनवून दारूबंदी आणू शकते. परंतु तुम्ही जर पॉलिटिशियन जर बघितले तर मोस्टली काय असतं, त्यांच्याकडे पैसा वगैरे भरपूर असतो, नाही का. मग एन्जॉयमेंटचं साधन काय? दारू एक आहे व इझिली अवेलेबल. आणली बाटली, खांबा खरेदी केला, बसले, एक एक वेगळ्या लेवलचं एन्जॉयमेंट त्यांना भेटला. ठीक आहे, दारू पिणाऱ्याला. मग एक एन्जॉयमेंटचं एक साधन आहे. आणि मग त्याच्यामुळं ते सुद्धा याच्यामध्ये असा कायदा बनवू शकत नाही किंवा त्यांची इच्छा नाही तसं बनवायची. आणि बाकीचे इकॉनॉमिक इंटरेस्ट आहेस किंवा टॅक्सचं आहे, टॅक्स एक लेजिटिमेट झालं. पण त्याच्या व्यतिरिक्त असं आहे की भरपूर मलाही खायला भेटते सरकारी अधिकाऱ्यांना, पोलीस लोक, नंतर तिथले जे काही कर्मचारी वगैरे असतील, महानगरपालिका स्थानिक प्रशासनाचे कर्मचारी, राजकीय लोक, तिथला जो राजकीय नेता वगैरे असतो, मग तो आमदार असेल, खासदार असेल किंवा एखाद्या तालुक्याचा पक्षप्रमुख असेल, काही असेल. ठीक आहे. आणि त्याच्या पक्षाची जर सत्ता असेल तर मग ऑब्व्हियसली तो देखील त्याच्यामध्ये भागीदार असतो. ठीक आहे. तर मग अशी भरपूर भरपूर कारणं आपण असं म्हणू शकतो की बाबा हे रिझन आहे की याच्यामुळं दारूबंदी काय होत नाही. ठीक आहे. तर दारूचे तर तसे खूप तोटे वगैरे आहेत, पण हे कारणं आहेत त्याच्यामागं. आणि एक माझं एक छोटंसं विश्लेषण होतं. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रमंडळींसोबत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.